मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांची पंचायत झाली आहे। डोंबिवली पश्चिम येथील फुले रोडवरील आनंदी कला केंद्रातील ही घटना आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। मूर्तिकार पळून गेल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला, तर काही लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली आहे। उद्या गणपतीचं आगमन होणार असल्याने आता आयत्या वेळी गणपतीची मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडला। काहीच माहित नव्हतं कुठे काय ते। सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो तो फक्त कोणच नाही गेटवर, सर्व पळून गेले। फोन पण नाही, कोणाची काय लागत पण नाही। आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सगळे निघून गेले जे कोण आले। काय आम्ही 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून, आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती, आणि हा गायब झाला। ती मूर्ती बुक केली होती ऍक्च्युअली, त्यांनी ती दुसऱ्याला मूर्ती दिली। काय आता तुम्ही आल्यानंतर इथे काय आता जवळजवळ माणसंच नाही इथे, ते काय बोलणार आता, कोणाशी बोलायचं। आता एवढंच की आम्ही ठरवतो की जी हाय रेडी ती उचलायची न्यायची बस। त्यांनी दिनांक 19/7/2025 रोजी आनंदी कला केंद्र महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम या ठिकाणी प्रफुल्ल परशुराम तांबडे यांच्याकडे गणेश मूर्ती बुक केली होती। सदर गणेश मूर्ती 3,500 रुपयाची होती, आणि त्याआधी त्यांनी 1,501 रुपये आगाऊ रक्कम त्यांना दिली होती। तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।